नमस्कार. आज आपण करणार आहे मूग डाळीचा हलवा. तेही झटकीपट तयार होणार 15 मिनिटांमध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने. डाळ भिजू घालायची गरज नाही किंवा काही नाही, असंच झटकीपट तयार होतं. आणि हलवा ट्राय करणार आहे तर रेसिपीला सुरुवात करू. एक वाटी मुगाळ डाळ घेतली, त्याला भिजत धुवून काही घेतलेलं नाही, असं वल्ला कपडा केलेला आहे. वल्ला कपडा करून पूर्ण पाणी काढायचं त्यामधलं कपड्यामधलं आणि मग त्याने पुसून घेणार आहे डाळ. हे चांगली डाळ पुसून झाली कारण ह्यामध्ये पावडर असते. वल्ल्या कपड्याने पुसून झालं. एक वाळलेला कपडा घेतलेला आहे, रुमाल. त्या रुमालने चांगलं एक डाळ एकदा पुसून घ्यायची, कारण वलसर डाळ झाली पुसून घेताना वल्ल्या रुमालने पुसली. त्यामुळं चांगली डाळ पुसून घेतली की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ वाटून घ्यायची आहे. भांड्यात डाळ वाटून झाली की चाळून घ्यायची. पूर्णपणे अशी पिठासारखी पण वाटायची नाही, असं मोठी पण वाटायची नाही. असं बारीक रवा असतं तसं आपल्याला डाळ वाटून घ्यायची. चाळून घेणार आहे. तर डाळ चाळून झाली की त्यामुळे ती थोडीशी राहिलेली अजून खाली मोठी ते पण एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फिरून घ्यायची. आणि त्याला चाळायची गरज नाही, कारण थोडीच हलकंच असं मोठे त्यामुळे त्याला नाही चाळलं तर चालतं. ते असं टाकून द्यायचं त्यामध्ये. इकडं कढई गरम करायला ठेवली. जेवढी एक वाटी मुगा डाळ घेतली तेवढंच तूप घ्यायचं आपल्याला. आणि त्यातलं अर्धं तूप टाकलेलं आहे. अर्धं तूप टाकलं की त्यामध्ये ही जी आपण मुगा डाळ वाटून घेतली ते टाकून घ्यायचं. आणि त्यात 2 चमचे रवा टाकलेला आहे. रवा टाकलं म्हणजे हलव्याला टेस्ट पण चांगली येते न हलवा दाणेदार होते. त्यामुळे 2 चमचे रवा टाकायचं, नाही टाकलं तरी चालतंय. हे 15 ते 20 मिनिट बारीक गॅस करायचं आणि बारीक गॅसवरती हे भाजून घेणार आहे. तर जे आपण डाळ वाटून घेतली ती रवा ते दोन्ही चांगलं भाजून घेणार. बारीक गॅसवरती भाजायचं, मोठ्या गॅसवरती भाजायचं नाही. मोठ्या गॅसवरती भाजलं तर चांगलं असं भाजत नाही, फक्त कलर येतं पटकरून त्याला. 15 ते 20 मिनिटानंतर चांगले असं डाळ भाजून झालेली आहे आणि चांगला कलर पण आलेला आहे, असं सुगंध पण खूप यायला लागलेला आहे. आता त्यामध्ये ही 4 वाटी दूध टाकून घेणार आहे. तर दूध गरम करून मग टाकून घ्यायचं. ज्या वाटीनं मूग डाळ घेतली होती तेच वाटीनं 4 वाट्या दूध घेतलेलं आहे. आणि दूध टाकलं की चांगलं मिक्स करायचं आणि एकदम बारीक गॅस करायचा. बारीक गॅसवरती 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं. 5 मिनिटं झाकण ठेवलं म्हणजे डाळ आणि रवा जे टाकून घेतलेला आपण चांगला फुलत आहे. बघा तर रवा आणि डाळ चांगला फुललेला आहे. आणि ते दूध टाकलं सगळं ॲब्झॉर्ब करून घेतलं आहे. तर चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचं. चांगला हलवा तयार झाला आहे. त्यामध्ये साखर टाकायची आपल्याला. साखर टाकलेली नाही आहे. ज्या वाटीनं आपण डाळ घेतली होती त्याच वाटी 1 वाटी साखर टाकलेली आणि अजून वर 2 चमचे टाकलेली, कारण आपण रवा 2 चमचे वापरला होता. तेव्हा नुसतं 1 वाटी टाकली तरी चालतं. अगर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर अजून थोडीशी 2 ते 3 चमचे साखर जास्त वापरायची. पण हे बरोबर होतं आहे मेजरमेंटनं. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे सगळे चांगले साखर मिक्स झाले की त्याला पाणी सुटल्यासारखं झालेलं आहे. त्यामध्ये जी तूप उरलं होतं त्यातले 3 चमचे तूप टाकून घेतलं आणि 1 चमचा तूप ठेवलेलं आहे. तर तूप टाकलं चांगलं मिक्स करून घ्यायचं. हलवा करायचं म्हणलं की जेवढी डाळ घेतली तेवढी साखर वापरायची आणि तेवढं तूप वापरायचं आणि त्या 4 पटीने दूध वापरायचं. हे सगळं चांगलं मिक्स झालं, हलवा तयार झाला आहे. अजिबात चिकट पण झालं आणि गोडीला पण बरोबर झालेलं आहे. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल थोडी साखर वाढवायची, पण हे बरोबर गोड आहे. हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण एक ड्रायफ्रूट घेऊ तळून. जे आपण 1 चमचा तूप ठेवलं होतं ते तडक्या पाणी टाकून घेतलेलं आहे. ते गरम झाले की त्या 7 ते 8 काजू 7 ते 8 बदाम टाकून घ्यायचे असं तुकडे करून आणि त्याला चांगलं गुलाबी रंगापर्यंत परतून घ्यायचं. चांगला काजू बदामला गुलाबी रंग आला, यापेक्षा जास्त तळायचे नाही. तर आणि ते आता हलव्यामध्ये टाकून घेऊ आणि 1 छोटा चमचा विलायची पावडर टाकायची आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. ड्रायफ्रूटना विलायची पावडर ही शेवटला टाकायची, पहिली टाकायची नाही, म्हणजे खूप छान असं स्वाद येतं शेवटला टाकली म्हणजे. हे सगळं चांगलं मिक्स करून सगळं चांगलं मिक्स करून झालं की किती छान असं हलव्याला कलर आलेला आहे. दाणेदार हलवा तयार आहे. झटकीपट 15 मिनिटामध्ये तयार होत आहे. त्याला जास्तही काही टाईम लागत नाही. डाळ भिजत घालायची गरज नाही. झटकीपट 15 मिनिटामध्ये मूग डाळीचा दाणेदार हलवा तयार आहे. अगदी छान असं दिसायला लागला आणि कलर बी खूप छान असा आला. थोडीशी बदामाची कतरण टाकून घेऊ त्यावरती. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. चॅनल जर नवीन असेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.